विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आपल्या सिलेबसमधील टॉपिक नंबर 3 रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकमध्ये आपल्याला एकूण 3 सब टॉपिकचा विचार करावायचा आहे. जर आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड इन धिस reconstitution of partnership firm, when you seen admission of a partner, that time जेव्हा तुम्ही रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये व्हेन न्यू पार्टनर ॲडमिटेड इन टू द पार्टनरशिप फर्म, म्हणजे नवीन पार्टनरला जर तुम्ही ॲडमिशन दिलं, पार्टनर म्हणून तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये भागधारक करून घेतलं, तर हा टॉपिक जर आपण काळजीपूर्वक शिकलो किंवा आपण जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर एकाच टॉपिकमध्ये किंवा एकाच टॉपिकबरोबर आपण 3 टॉपिकचा विचार करणार आहोत. कारण नुसतं ॲडमिशन ऑफ पार्टनर हे शिकवताना यामध्ये ज्या कन्सेप्ट्स आहे त्याच कन्सेप्ट जवळजवळ 80% कन्सेप्ट्स ह्या रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकला उपयोगी पडणार आहेत. म्हणून ॲडमिशन ऑफ पार्टनर हा टॉपिक शिकत असताना फक्त ॲडमिशनचाच विचार करावायचा नाही, तर डेथ ऑफ पार्टनर आणि रिटायरमेंट ऑफ पार्टनर याही टॉपिकचा आपल्याला विचार करावायचा आहे. म्हणून जवळजवळ 80% थिअरी चांगली सेम असल्याकारणानं ह्या ज्या कन्सेप्ट्स आपण विचारात घेणार आहोत त्या कन्सेप्ट आपल्याला पुढील टॉपिकसाठी उपयोगी पडतील. म्हणून हा टॉपिक काळजीपूर्वक ऐका. या टॉपिकमध्ये आपल्याला रिकॉन्स्टिट्यूशनची गरज काय, जर नवीन पार्टनरनं रिकॉन्स्टिट्यूशन होत असताना कॅपिटल जर टाकलं तर काय परिणाम होतो, त्यांचे नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कसे कॅल्क्युलेट करावायचे, सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करावायचा, गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करावायचं, गुडविलच्या व्हॅल्युएशनच्या ज्या 2 मेथड तुमच्या 12वीच्या सिलेबसमध्ये आहे त्यात ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड, न गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला ट्रीटमेंट कशी द्यावायची, असेट्सचं आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन का करायचं, कसं करावायचं, या संबंधी आपल्याला या टॉपिकमध्ये विचार करावायचा आहे. म्हणून ज्या कन्सेप्ट्स आपण विचारात घेणार आहोत किंवा इंट्रोडक्शन जे आपण पाहणार आहोत थिअरी, ती काळजीपूर्वक ऐका. सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म इट मीन्स व्हेन द profit sharing ratio can be changed when a new partner admitted into the partnership firm, that time the need of a reconstitution of partnership firm. ज्यावेळेस नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट केलं जातं किंवा ॲडमिशन दिलं जातं, घेतलं जातं, नवीन भागधारक ज्यावेळेस भागीदारी संस्थेमध्ये घेतला जातो त्या टायमाला जुने भागधारक जे असतात त्यांना ओल्ड भागधारक किंवा एक्झिस्टिंग पार्टनर असं म्हटलं जातं. आणि जो नवीन भागधारक आपण घेतो त्याला इनकमिंग पार्टनर किंवा न्यू पार्टनर असं म्हटलं जातं. आता इथून पुढे आपण शब्दप्रयोग करताना ओल्ड पार्टनरला एक्झिस्टिंग पार्टनर आणि न्यू पार्टनरला इनकमिंग पार्टनर हा शब्दप्रयोग करणार आहोत. म्हणून ज्यावेळेस न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये घेतला जातो, ॲडमिट केला जातो, त्या टायमाला जुने भागधारक जे असतात, एक्झिस्टिंग पार्टनर जे असतात, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये बदल होतो. म्हणून हा बदल प्रॉफिट शेअरिंग रेशो ज्या वेळेस बदलतात, एक वाक्य ध्यानात ठेवा, प्रॉफिट शेअरिंग रेशो ज्या वेळेस बदलतात त्या वेळेस पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन करावंच लागतं. व्हेन the profit sharing ratio can be changed of old partners, that time that partnership firms can be reconstitution किंवा रिकॉन्स्टिट्यूट याचा अर्थ असा भागीदारी संस्थेची पुनर्रचना करणे. पुनर्रचना करणे याचा अर्थ काय,
का करावी लागते पुनर्रचना? तर त्याचं कारण असं, भागधारकांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो जर बदलले, त्यांचा करार बदलतो. कारण कोणतीही भागीदारी संस्था स्थापन करत असताना कमीत कमी 2 भागधारक असावे लागतात. 2 भागधारक जेव्हा एकत्र येतात, त्यांनी भागीदारी कायद्यानुसार ॲग्रीमेंट केलेला असतो आणि हा ॲग्रीमेंट ज्यावेळेस नवीन भागधारक तुम्ही घेतात त्या टायमाला तो बदलावा लागतो, नवीन ॲग्रीमेंट करावा लागतो, नवीन पार्टनरशिप डीड तयार करावा लागतो. म्हणून त्या डीडमध्ये जे बदल करावायचे असतील ते बदल तुम्ही करू शकता. म्हणजे हे बदल का करावे लागले? तर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलले. मग प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलले त्याच वेळेस तुम्हाला भागीदारी संस्थेचं रिकॉन्स्टिट्यूशन करावं लागतं. म्हणजे का रिकॉन्स्टिट्यूशन केलं जातं? तर त्याचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल, वेन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅन बी चेंज्ड ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर, दॅट टाईम old partnership agreement can be cancelled and a new agreement can be comes into the force, stating into the new profit sharing ratio. दुसरं कारण आपल्याला सांगता येईल, जेव्हा आपण नवीन पार्टनरला घेतो त्या टायमाला रिकॉन्स्टिट्यूशन करावं लागतं. दुसरं कारण, भागीदारी संस्थेमध्ये काही वेळेस तुम्ही सुरुवातीला 3 भागधारक असतील, त्या 3 भागधारकांपैकी एखाद्या भागधारकाला वाटलं की मला या फर्ममध्ये काम करायची इच्छा नाही. मग त्याचे वैयक्तिक काही कारणं असतील, तो आजारी असेल किंवा त्याची मानसिकता नसेल किंवा त्याला इंटरेस्ट नसेल, म्हणून भागीदारी संस्था सोडून तो जर जाण्यास तयार असेल तर या प्रक्रियेला रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं म्हटलं जातं. रिटायरमेंट ऑफ पार्टनर, व्हेन पार्टनर कॅन बी लिव्ह द पार्टनरशिप फर्म, दॅट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ द पार्टनर. जर एखादा भागधारक हा भागीदारी संस्था सोडून गेला तर त्यावेळेसुद्धा पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन करावं लागतं. कारण 3 भागधारक होते, 3 पैकी 1 भागधारक सोडून गेला. पहिला समजा भागीदारी संस्थेला 100 रुपये प्रॉफिट होत असेल किंवा 1 रुपया प्रॉफिट होत असेल तर हा 1 रुपया तिघांमध्ये वाटला जायचा. परंतु हा 1 भागधारक जर भागीदारी संस्थेला सोडून गेला तर तो 1 रुपया दोघांमध्ये वाटावा लागेल. म्हणजे त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलले. मग प्रॉफिट शेअरिंग रेशो ज्यावेळेस बदलतील त्यावेळेस तुम्हाला नवीन ॲग्रीमेंट करावं लागेल आणि त्या कारणास्तव रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म करावी लागेल. तिसरं कारण आपल्याला सांगता येईल, जेव्हा आकस्मिकरित्या एखादा भागधारकाचा मृत्यू होतो, अस्तित्वात असलेल्या एक्झिस्टिंग पार्टनर्सपैकी एखाद्या भागधारकाचा जर नैसर्गिक मृत्यू झाला किंवा कोणत्याही कारणास्तव जर मृत्यू झाला तर त्याला डेथ ऑफ पार्टनर असं म्हटलं जातं. आणि जर अशी परिस्थिती एखाद्या पार्टनरवर आली तर त्याचा जो कोणी लिगल हेअर असेल, कारण ज्या तारखेपर्यंत तो पार्टनरशिप फर्ममध्ये काम करत होता त्या तारखेपर्यंत जो काय पार्टनरशिप फर्मला प्रॉफिट होईल तो प्रॉफिट हा त्याला नाही, कारण तो हे जग सोडून गेला. परंतु त्याचा जो कोणी कायदेशीर वारस असेल, लिगल हेअर असेल, त्याला नियमानुसार त्याच्या हिश्श्याचा प्रॉफिट, त्यांनी गुंतवलेलं भांडवल किंवा इतर ज्या असेट्स असतील ते सर्व त्याला रिटर्न करावं लागतं. आणि हे जर रिटर्न केलं म्हणजेच 1 भागधारक कमी झाला, म्हणजे तुमचे प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलले. मग व्हेन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅन बी चेंज्ड, दॅट टाईम पार्टनरशिप फर्म्स कॅन बी रिकॉन्स्टिट्यूट. म्हणजे साधारणपणे व्हेन न्यू पार्टनर ॲडमिटेड इन टू द पार्टनरशिप फर्म, व्हेन एनी पार्टनर retired from the partnership firm, and when any partner died or when any partner's death, that time partnership firm can be reconstituted. मग आता पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन साधारणपणे कोणत्या परिस्थितीत करावं लागतं? जर त्यातलं पहिलं कारण आपण विचारात घेऊया, when new partner admitted into the partnership firm. What is mean by admission of the partner? The admission of the partner, it means generally partner can be admitted into the firm
टू एक्सपांड द कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म. साधारणपणे नवीन पार्टनरला आपण पार्टनरशिप फर्ममध्ये काय घेतो? जर तुम्हाला भागीदारी संस्थेचं कॅपिटल भांडवल वाढवायचं असेल, कारण कोणतीही फर्म किंवा कोणताही बिझनेस हा भांडवलाशिवाय चालू शकत नाही. जितकं तुम्ही भांडवल बिझनेसमध्ये टाकाल, गुंतवाल, तितका प्रॉफिटचं प्रमाण तुमचं वाढेल. म्हणून समजा सुरुवातीला 2 पार्टनर असतील, दोघांचं भांडवल, आर्थिक परिस्थिती नसेल जास्त भांडवल गुंतवण्याचं, तर ते नवीन पार्टनरला भागीदारी संस्थेमध्ये भागधारक करून त्याच्याकडून जो काय पैसा येईल, जे काय भांडवल येईल, भांडवल रूपी याच्यामध्ये, तो पैसा धंद्यामध्ये गुंतवल्यानंतर साहजिकच तुमचा बिझनेस एक्सपांड होईल, तुमचा बिझनेसचा विस्तार वाढेल, मोठा होईल. जसजसा विस्तार होत जाईल, जसजसा तुमचा बिझनेस वाढेल, त्या प्रमाणामध्ये तुमच्या बिझनेसचा प्रॉफिटसुद्धा वाढत जाईल. म्हणजे इथं प्रॉफिट शेअरिंग रेशो जरी कमी होत असेल, एक साधी शंका येईल, सुरुवातीला 1 रुपया दोघांमध्ये वाटला जायचा, 2 पार्टनर होते त्या टायमाला 50 पैसे वाट्याला यायचे, किंवा 100 रुपये नफा धरला, एका भागधारकाला 50 रुपये, दुसऱ्या भागधारकाला 50 रुपये. पण त्यांनी जर समजा 2-2 लाख रुपये भांडवल गुंतवलेलं असेल, नवीन पार्टनर आल्यानंतर जुन्या पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कमी होईल. कारण का 1 रुपया दोघांमध्ये वाटला जात होता, परंतु तिसरा पार्टनर आल्यानंतर तोच 1 रुपया हा 3 लोकांमध्ये वाटला जाईल. म्हणजे तिथं प्रॉफिट शेअरिंग रेशो तुमचा कमी झाला, बरोबर आहे. तरी पण जरी प्रॉफिट शेअरिंग रेशो कमी झाला तरी इकडं शेअर्स तुमचे कमी झाले, नफ्यातला हिस्सा कमी झाला, पण जो येणारा पैसा आहे, जे मिळणारं उत्पन्न आहे, ते कमी होत नाही, ही बाब लक्षात घ्या. कारण तुम्ही 4 लाख रुपयाच्या साहाय्याने धंदा करून जर समजा तुम्हाला 50,000 रुपये नफा होत असेल, आणि आणखीन नवीन पार्टनर आला, त्याने 4 लाख रुपये भांडवल आणलं, 8 लाख रुपयाच्या साहाय्याने जर तुम्हाला समजा 3 लाख रुपये नफा होत असेल, तर 3 लाख रुपये तिघांमध्ये वाटल्यानंतर 1-1 लाख रुपये तुम्हाला नफा वाट्याला येईल. पूर्वी 50,000 रुपये नफा घेत होता, आता जर तिघं आले तर 1-1 लाख रुपये तुम्हाला नफा वाट्याला येईल. म्हणजे इथं नफ्याचं प्रमाण जरी कमी झालं तरी उत्पन्नाचं प्रमाण कमी होत नाही, प्रॉफिटचं प्रमाण कमी होत नाही, प्रॉफिट तुमचा वाढत जातो. कारण का तुमचा बिझनेस हा एक्सपांड झाल्यानंतर, विस्तारित झाल्यानंतर तुमचे टर्नओव्हर वाढतात, ट्रान्झॅक्शन वाढतात. व्हेन ट्रान्झॅक्शन इज increased of a business, that time your profit will be increased. तुमच्या धंद्याचा नफासुद्धा वाढत असतो. म्हणून भांडवल जर वाढवायचं असेल तर नवीन पार्टनरला तुम्ही ॲडमिट करू शकता. दुसरं कारण सांगता येईल आपल्याला, काही टायमाला 2 पार्टनर असतात, सगळेच पार्टनर हे टेक्निकली परिपूर्ण असतात असं नाही, स्किलफुल असतात असं नाही. तर म्हणून जर तुम्हाला मनुष्यबळ कमी पडत असेल, स्किल्ड वर्कर कमी पडत असेल, टेक्निकल वर्कर तुम्हाला कमी पडत असेल, तर अशा टायमाला तुम्ही सुद्धा नवीन पार्टनर, टेक्निकल पार्टनर तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये घेऊ शकतात. म्हणजे भांडवलाची वाढ करावायची असेल, मॅनपॉवर वाढवायचे असतील, तर तुम्ही जनरली नवीन पार्टनरला ॲडमिशन देऊ शकतात. मग आता नवीन पार्टनरला ॲडमिशन दिल्यानंतर नवीन पार्टनर तुम्ही काही फुकट घेणार नाही, त्याला काहीतरी आणावं लागतं, किंवा तुम्ही त्याच्या कॅपिटल जर तुम्हाला वाढवायचं असेल, साहजिकच तुम्ही त्याला कॅपिटल धंद्यामध्ये आणायला लावतात. मग धंद्यामध्ये कॅपिटल आणताना इथं प्रथम तुम्हाला साध्या 2 जर्नल एंट्रीज कराव्या लागतात. जर नवीन पार्टनरने, इनकमिंग पार्टनरने धंद्यामध्ये कॅशच्या स्वरूपामध्ये जर भांडवल आणलं, तर आपण 11वीला ही जर्नल एंट्री शिकलेलो आहे. व्हेन बिझनेसमन और ओनर ऑफ अ बिझनेस इंट्रोड्यूस्ड कॅपिटल इन टू द बिझनेस, और व्हेन न्यू बिझनेसमन स्टार्ट हिज बिझनेस विथ द कॅश, दॅट टाईम जर्नल एंट्री विल बी कॅश और बँक अकाउंट डेबिट टू दॅट ओनर्स कॅपिटल अकाउंट. इथं तुम्हाला सेम एंट्री करायची आहे. ज्या टायमाला नवीन पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये कॅशच्या स्वरूपामध्ये भांडवल आणतो, त्या टायमाला तुम्हाला एंट्री करावी लागेल
कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. आणि क्रेडिट कुणाला देणार? त्याला देणार, त्याच्या कॅपिटल अकाउंटला देणार. कोणाच्या कॅपिटल अकाउंटला? जो पार्टनर येतो त्याला आपण कोणता वर्ड वापरलेला आहे? न्यू पार्टनर किंवा इनकमिंग पार्टनर. म्हणून टू न्यू पार्टनर्स ऑर इनकमिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री काय केली आपण? कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बिंग कॅपिटल इंट्रोड्यूस्ड बाय न्यू पार्टनर. साधं असं नॅरेशन लिहिलं तरी चालेल. पण लक्षात ठेवा, हा पार्टनर कॅशच्याच रूपामध्ये भांडवल आणेल असं नाही. काही वेळेस ॲसेटच्या स्वरूपामध्ये सुद्धा तो धंद्यामध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये भांडवल आणू शकतो. त्या टायमाला जर समजा व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग सर्टन असेट्स into the business as his capital, that time entry will be assets account debit to new partners capital account. Entry will be asset account debit to new partners capital account. मग आता इथं नवीन पार्टनर तुम्ही ॲडमिट केला. when new partner admitted into the partnership firm, first effect will be existing partners profit sharing ratio can be changed. जेव्हा तुम्ही नवीन भागधारकाला तुमच्या भागीदारी संस्थेमध्ये ॲडमिट करून घेता त्या टायमाला जुन्या भागधारकांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतातच. म्हणून मग जर प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलत असतील तर पुढची स्टेप काय? साधी स्टेप आहे. पहिल्यांदा त्यांचे ज्यावेळेस नवीन पार्टनरला तुम्ही घ्याल त्या टायमाला तुम्हाला साहजिकच त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधावे लागतील, फिक्स करावे लागतील. मग जे तुम्हाला शोधावे लागतील, फिक्स करावे लागतील, त्याला म्हटलं जातं न्यू रेशो. त्या टायमाला त्याला म्हटलं जातं न्यू रेशो. व्हॉट इज व्हेन न्यू रेशो कॅन बी कॅल्क्युलेटेड? व्हेन न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन टू द पार्टनरशिप फर्म, द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर कॅन बी चेंज्ड. सो दॅट टाईम there is a need to the calculate a new profit sharing ratio including a new partner. नुसता एक्झिस्टिंग पार्टनरचाच न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा नाही, तर न्यू पार्टनरचा सुद्धा तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फिक्स करावा लागतो. एक साधं उदाहरण घेऊ बघा आपण. जेव्हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करावायचे असतील, तुम्ही ॲझ्युम करा, वेळ कमी आहे आपल्याला, थोडंसं काळजीपूर्वक ऐका. तुम्ही ॲझ्युम करा, समजा टोटल फर्मचा प्रॉफिट हा असेल 1 रुपया. गृहीत धरायचा आपण टोटल फर्मचा प्रॉफिट आहे 1 रुपया. हा 1 रुपया काय घेतला किंवा 100 रुपयेसुद्धा घेता येईल, परंतु 1 जर घेतला तर उदाहरण समजायला सोपं जाईल. हा 1 रुपया सुरुवातीला दोघांमध्ये वाटला जायचा. किती येईल? 1 रुपयाचे 2 भाग केल्यानंतर 1/2 किंवा 50 पैसा, त्याला आपण 1/2 म्हणतो. परंतु हाच 1 रुपया जर नवीन पार्टनर आल्यानंतर जर विभाजन केलं तर किती येईल? 1/3 बरोबर आहे. सुरुवातीला 1/2 एक्झिस्टिंग पार्टनरला मिळालं. सुरुवातीला 50 पैसे जुन्या पार्टनरला मिळायचे आणि नवीन पार्टनर आल्यामुळे त्यांना मिळतील का 50 पैसे? नाही मिळणार. किती मिळतील? साधारणपणे 33 पैसे मिळतील, बरोबर आहे. एखाद्याला 50 पैसे वाढून द्यायचे किंवा 1 रुपया जास्त द्यायचा, 33 पैसे मिळायचे. म्हणजे पूर्वी त्यांना 50 पैसे मिळायचे, नवीन पार्टनरला घेतल्यानंतर 33 पैसे मिळायला लागले. म्हणजे इथं जुन्या पार्टनरचा पहिला आपला किती प्रॉफिट शेअरिंग रेशो होता? ओल्ड 1/2. आता किती झाला? 1/3. म्हणजे हा जो काही 1/2मधून काही भाग, काही हिस्सा हा जो इनकमिंग पार्टनरला दिला जातो. दोघंही पार्टनर जे एक्झिस्टिंग पार्टनर असतील त्या एक्झिस्टिंग पार्टनरच्या प्रॉफिटमधून जो काही भाग नवीन इनकमिंग पार्टनरला दिला जातो हा निश्चित केला जातो. कारण ज्यावेळेस नवीन पार्टनर ॲडमिट केला जातो त्यावेळेस त्याच्या टर्म्स आणि कंडिशन ह्या निश्चित केल्या जातात आणि त्यानुसारच पार्टनरशिप डीड फिक्स केला जातो. म्हणून त्याला किती नफा देणार? समजा उदाहरणार्थ आपण जर घेतलं, त्याला 1/4 आपण नफा देणार. कुणाला?
न्यू पार्टनरला, इनकमिंग पार्टनरला. मग आता हा 1/4 नफा कशातून देणार? जुन्या पार्टनर, समजा जर इथं ए आणि बी हे दोघं पार्टनर असतील, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले पेज नंबर 127, पुस्तकसुद्धा समोर ठेवा. पेज नंबर 127वर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसे कॅल्क्युलेट केलेले ते दाखवलं बघा. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन, गणपत अँड चंद्रकांत कॅन बी कॅल्क्युलेटेड. मोहन आणि गणपत हे दोघं पार्टनर आहे. त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:3. 2:3, 3 आणि 2 5, म्हणजे 2/5 आणि 3/5. मोहनचा आहे 2/5, गणपतचा आहे 3/5. त्यांनी चंद्रकांतला ॲडमिट केलं, परंतु चंद्रकांतला प्रॉफिट शेअरिंग रेशो किती दिला? 1/4. म्हणजे पूर्वी 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 5 हिस्से दोघांमध्ये वाटले जायचे. 5 हिस्स्यापैकी 2 हिस्से घ्यायचा मोहन आणि 3 हिस्से घ्यायचा गणपत. परंतु या 5 पैकी, या 5मधून 1/4 कुणाला दिला? 1/4 कुणाला दिला? चंद्रकांतला दिला. मग या 5 भागांपैकी एक भाग 1/4 शेअर्स ज्यावेळेस एक्झिस्टिंग पार्टनर हे नवीन पार्टनरला देतात, म्हणजे आपल्या हिश्श्यातला काही भाग ज्यावेळेस नवीन पार्टनरला देतात, हिश्श्याचा नफ्याचा त्याग करतात, या त्यागाला सॅक्रिफाईस रेशो असं म्हटलं जातं. सॅक्रिफाईस रेशोसुद्धा कसे कॅल्क्युलेट करायचे हे आपण नंतरच्या प्रॉब्लेममध्ये बघूया. अगोदर इथं नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो का कॅल्क्युलेट करावे लागतात? कारण नवीन पार्टनर येतो. नवीन पार्टनर आल्यानंतर ओल्ड पार्टनरचे सुद्धा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होतात आणि म्हणून नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. मग नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करताना एक फॉर्म्युला दिलेला आहे. इथं हा जो 1 दिसतो हा टोटल फर्मचा प्रॉफिट आहे असं तुम्ही ॲझ्युम करा, गृहीत धरा. संस्थेला 1 रुपया प्रॉफिट झाला आहे असं गृहीत धरा. मग टोटल प्रॉफिट जो संस्थेचा असेल त्यातून, किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 1 असेल तर त्यातून नवीन पार्टनरला जो तुम्ही हिस्सा देणार आहेत तो वजा करा. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला? बॅलन्स ऑफ 1 मायनस इनकमिंग पार्टनर्स ऑर न्यू पार्टनर्स. पहिलं काय करायचं आपल्याला? असर्टेन द बॅलन्स ऑफ 1. हाऊ असर्टेन द बॅलन्स ऑफ 1? 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर्स ऑर शेअर ऑफ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. एकामधून 1 रुपयामधून इनकमिंग पार्टनरचा हिस्सा शेअर्स वजा केला तर आपल्याला बॅलन्स ऑफ 1 मिळतो. आता इथं बघा प्रॉब्लेममध्ये आपला टोटल प्रॉफिट किती आहे? 1 रुपया. नवीन पार्टनरचा हिस्सा किती आहे? 1/4. मग 1 रुपयामधून एकामधून 1/4 वजा गेले, एकामधून 1/4 गेले, चौथा हिस्सा गेला, खाली किती राहील? 3/4. मग हा जो 3/4 आहे याला म्हणतात बॅलन्स ऑफ 1 किंवा रिमेनिंग प्रॉफिट. याला काय म्हणतात? रिमेनिंग प्रॉफिट किंवा बॅलन्स ऑफ 1. म्हणजे पूर्वी 1 रुपया हे 1/2 घेत होते, परंतु आता 1/2 त्यांना प्रॉफिट मिळणार नाही. तर ह्या 3/4 पैकी मोहनचा हिस्सा किती, 3/4 पैकी मोहनचा रेशो किती आणि गणपतचा किती हे आपल्याला शोधायचं आहे. हे शोधणं म्हणजेच मोहनचा आणि गणपतचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करणं होय. इथं न्यू रेशोचा साधा फॉर्म्युला आहे. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. मग ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 हे शोधत असताना फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. फॉर्म्युला आहे त्याचा ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. अगोदर घ्या मोहनचा ओल्ड रेशो किती आहे? 2:3. इट मीन्स 2/5. मोहनचा ओल्ड रेशो किती आहे? 2/5. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये टाका
2/5 इंटू बॅलन्स ऑफ वन किती राहिलेला आहे, बॅलन्स ऑफ वन 3/4. मग बॅलन्स ऑफ वन जर 3/4 राहिलेला असेल तर 2/5 इंटू 3/4 सरळ कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही येईल हा त्याचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल. कोणाचा, ओल्ड पार्टनरचा. ओल्ड पार्टनर कोण, गणपत. मग हा जो न्यू रेशो असतो, हा न्यू रेशो तसाच दुसऱ्या पार्टनरचा कॅल्क्युलेट करा. दुसरा पार्टनर कोण आहे, गणपत. फॉर्म्युला लिहा, गणपत's न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ वन. गणपतचा ओल्ड रेशो किती आहे, 3/5 इंटू 3/4 इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन केलं, छेदांचा सरळ गुणाकार करा. 5 गुणिले 4 5 20 आणि वरती अंशाचा सुद्धा गुणाकार करा. अंकगणिताच्या नियमानुसार 3 त्रिक 9. म्हणजे मोहनचा न्यू रेशो आला 620 आणि गणपतचा न्यू रेशो आला 920. आले इथपर्यंत. चंद्रकांतचा दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी 1/4, परंतु हा 1/4 आहे. आपल्याला पर्सेंटेजनुसार जर प्रॉफिट वाटायचा असेल तर आपण त्याच वेळेस वाटू शकतो ज्यावेळेस सगळ्यांचे छेद समान असतील त्यावेळेस. मग इथं चंद्रकांतचा रेशो आहे 1/4, पण छेद समान आहे का, नाही. मग हा छेद समान करण्यासाठी साधा एक अंकगणिताचा नियम वापरा. का अशी संख्या शोधायची का त्या संख्येनं गुणल्यानंतर त्यांचा गुणाकार हा 20 येईल, कारण वरच्या दोघांच्या छेदस्थानी 20 हा अंक आहे. मग 4ला कशाने गुणल्यानंतर 20 गुणाकार येईल, 5ने. परंतु नुसतं खालच्याच अंकाला गुणून चालत नाही, छेदालाच गुणून चालत नाही, तर अंशस्थानी असलेल्या अंकाला सुद्धा गुणावं लागेल. म्हणून 1/4 ला वरती 1ला 5ने गुणा, खाली 4ला 5ने गुणा, तुमचा गुणाकार येईल 5/20. म्हणजे इथं 6/20, 9/20, 5/20 हे झाले त्यांचे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. साधी पद्धत आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करायची. अगोदर बॅलन्स ऑफ वन शोधा. बॅलन्स ऑफ वन शोधण्यासाठी 1 रुपया तुम्ही नफा झाला आहे असं गृहीत धरा. त्यातून इन्कमिंग पार्टनरचा शेअर्स वजा करा. खाली जो शेअर्स राहील त्याला म्हटलं जातं बॅलन्स ऑफ वन. बॅलन्स ऑफ वन मिळाल्यानंतर न्यू रेशोचं फॉर्म्युला वापरा, सूत्र वापरा. ते आहे ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ वन. ओल्ड रेशो तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, बॅलन्स ऑफ वन तुम्ही शोधलेला असतो. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला ओल्ड पार्टनरचे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळतील. न्यू पार्टनरचे प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळाल्यानंतर जो काय फर्मला हे का करावं लागतं, आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, आणखीन मी सुरुवातीला म्हटलं होतं सॅक्रिफाईस रेशो, हे जेव्हा तुम्हाला फर्मचं गुडविलचं व्हॅल्युएशन करावायचं असतं, फर्मचं गुडविलचं व्हॅल्युएशन करावायचं असतं, त्या टायमाला तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात, सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. तो भाग आपण नंतर विचारात घेऊ. अगोदर सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय ही कन्सेप्ट विचारात घेऊ. सेम पद्धत आहे सॅक्रिफाईस रेशोची. इथंही उदाहरण घेतलेलं आहे बघा. A and B are partner sharing profit in the ratio of 6:4. C is admitted as a partner. The new profit sharing ratio of A, B and C is 10:6:4. Find out the sacrifice ratio. सॅक्रिफाईस रेशो केव्हा सॅक्रिफाईस रेशो, एक वाक्य इथं ध्यानात ठेवा. जर ओल्ड पार्टनरचे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले असतील, जर ओल्ड पार्टनरचे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि नवीन सर्व पार्टनरचे नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले असतील तर त्या टायमाला तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावेच लागतात. जर नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले नसतील तर साधं एक सूत्र वापरून टाकायचं, ओल्ड रेशो इज
देअर सॅक्रिफाईस रेशो. जर नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले असतील तरच सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करण्याची गरज असते. जर फक्त आणि फक्त ओल्ड रेशो दिलेले असतील तर त्या टायमाला तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. म्हणून सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय? सॅक्रिफाईस रेशो याचा अर्थ असा, ओल्ड पार्टनर आपल्या नफ्यातला काही भाग जो त्यागतात, काही रक्कम हिस्सा नवीन पार्टनरला देतात, त्याला म्हटलं जातं सॅक्रिफाईस. म्हणजे आपल्याला मिळणारा जो नफा आहे, आपल्याला मिळणारा जो पैसा आहे, त्या पैशातला, त्या नफ्यातला, त्या हिश्श्यातला काही हिस्सा इनकमिंग पार्टनरला जो दिला जातो, इनकमिंग पार्टनरसाठी जो त्याग केला जातो, त्या त्यागाला सॅक्रिफाईस असं म्हटलं जातं. कारण 1 रुपया 2 पार्टनर असतील तर 1 रुपया दोघांमध्ये वाटला जातो. नवीन पार्टनर आला तर तो नवीन पार्टनर हा त्यांच्यामध्ये हिस्सेदार होतो. म्हणून 1 रुपयाचं विभाजन 3 पार्टनरमध्ये करावं लागतं. पण समजा ए आणि बी हे दोघं पार्टनर असतील, एला मिळत असेल 1/2, बीला मिळत असेल 1/2 आणि त्यांनी सी ॲडमिट केला, तर 1/2 ए हा 1/2 मधून सी साठी किती त्याग करेल, बी 1/2 मधून सी साठी किती त्याग करेल, ते त्याग किती करेल हे शोधणं म्हणजे सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करणं. इथं प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, तो प्रॉब्लेम आपण बघूया. A and B are partner sharing profit in the ratio of 6:4. C is admitted as a partner. The new profit sharing ratio of A and B and C is 10:6:4. Find out the sacrifice ratio. आता इथं सॅक्रिफाईस रेशोचं एक सूत्र आहे. सॅक्रिफाईस रेशोचं एक सूत्र आहे. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. इथं सूत्र जर तुम्ही हाताळलं तर तुम्हाला लगेच त्यांचे सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करता येतील. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. पहिल्यांदा घ्या एचा रेशो, ओल्ड रेशो किती आहे वरती दिलेले बघा. देअर ओल्ड रेशो इज टू 6:4 म्हणजे 6/4, 6/4 म्हणजे 6/10 हा झाला त्याचा ओल्ड रेशो. न्यू रेशोसुद्धा दिलेला आहे तुम्हाला 10:6:4. त्यांची बेरीज करा. 10 6 16, 16 4 20 म्हणजे एचा न्यू रेशो किती येईल 10/20. ओल्ड किती आहे 6/10. त्यांचं वजाबाकी करा. 6/10 वजा 10/20 बरोबर तिरकस गुणाकार करायचा. याचा काय करायचा, छेद. इथं गुणाकार करण्याची गरज नाही, इथं छेद सारखा आहे म्हणून डायरेक्टली 10/6 वजा 10/20 बरोबर 120. 6×2 12, तिरकस गुणाकार केला 6×2 12. 120 वजा 10 10 100 वजा 100 बरोबर 20/20 इज इक्वल टू 1. म्हणजे 20/20 हा एचा येईल. तसाच बीचा कॅल्क्युलेट करा. बीचा ओल्ड रेशो आहे 4/10, न्यू रेशो आहे 6/20 बरोबर 4/10 वजा 6/20 बरोबर त्यांचा तिरकस गुणाकार करा. 4ने 20ला गुणा 80 होतील. अगोदर जी संख्या मोठी असेल त्या संख्येला अगोदर गुणून घ्यायचं. तो प्रथम स्थानी आला पाहिजे. 4/20 म्हणजे 4 गुणिले 20 बरोबर 80. 10 गुणिले 6 बरोबर 60. 80 वजा 60/20 बरोबर 20/20. म्हणजे इथेही त्यांचा दोघांचा सारखाच आला. याचा अर्थ आता जर आपण त्यांचा भागाकार गुणाकार केला 20/20 20/20 बरोबर 1 बरोबर 1 म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे बरोबर आहे असा त्याचा अर्थ निघेल. म्हणून यांचे सॅक्रिफाईस रेशो किती आले 1:1 इक्वल म्हणजे दोघांनीही स्वतःच्या हिश्श्यातून
स्वतःच्या, आता वरती बघा ओल्ड रेशो आहे त्यांचा 6:4 6:4, न्यू रेशो आहे 10:6:4. इथं बदललेलं आहे, परंतु दोघांनीही स्वतःच्या हिश्श्यातून सारखाच त्याग केलेला आहे, म्हणून दोघांचे सॅक्रिफाईस रेशो हे इक्वल आलेले आहे. म्हणून सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट का करावे लागतात, तर ज्यावेळेस गुडविलचं व्हॅल्युएशन करावं लागतं त्यावेळेस सॅक्रिफाईस रेशो काही वेळेस जर गुडविल राईट ऑफ करायचं असेल किंवा इन्क्रीज करावायचा असेल, रिटेन करावायचा असेल, तर त्यावेळेस सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावेच लागतात. मग आता तुम्ही न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो कसे कॅल्क्युलेट केले जातात याचा विचार आपण केला. पुस्तकामध्ये सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो कसे आणखीन कॅल्क्युलेट केलेले आहे ते पेज नंबर 128वर दिलेले आहे. ते स्वतः प्रत्यक्ष कॅल्क्युलेट करा. त्यात जर काही शंका असेल तर ती विचारून घ्या. नवीन स्वतःच्या मनाने 2 पार्टनर घ्यायचे, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो स्वतःचाच अंदाजे द्यायचा, नवीन पार्टनरला ॲडमिट करायचं, त्याचाही हिस्सा ठरवून द्यायचा. कोणतेही प्रॉफिट शेअरिंग रेशो घेतले आणि जर ते कॅल्क्युलेशन केलं तर काही मिनटामध्ये आपल्याला त्यांचे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो जर तुम्हाला सहजपणे कॅल्क्युलेट करता आले तर निश्चितपणे तुम्हाला गुडविलचं व्हॅल्युएशन सहजपणे करता येईल. कारण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो हे आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करत असतानाच कॅल्क्युलेट करावे लागत असतात. आपण ती कन्सेप्ट पुढे विचारात घेणारच आहोत. पुढे आहे मिनिंग ऑफ गुडविल. मिनिंग ऑफ गुडविल. You know goodwill. What is mean by goodwill? Goodwill is the intangible asset. Goodwill is the reputation of business, image of business, name of business. He ultimately help to increase the business, to earn the profit from business. जसं गुडविल तुमचं वाढत जातं तसतसं तुमचा प्रॉफिटसुद्धा वाढत जातो. ही कन्सेप्ट आपण 11वीला सविस्तर विचारात घेतलेली आहे. परंतु इथं ह्या गुडविलचा इथं काय विचार करावायचा आहे? गुडविलचा विचार करावाच लागेल. कारण जे जुने पार्टनर असतील, पार्टनरशिप फर्ममध्ये 2 भागधारक असतील, ते समजा 10 वर्षापासून त्यांचा बिझनेस एकत्रितरित्या करत असतील, तर 10 वर्षा सुरुवातीला जो बिझनेस त्यांनी सुरू केलेला असेल तीच पोझिशन, तीच फायनान्शियल पोझिशन त्यांची राहील का? नाही राहणार. त्यांची फायनान्शियल पोझिशन ही वाढलेली असेल, त्यांच्या असेट्स वाढलेले असतील, त्यांच्या लायबिलिटीज वाढलेल्या असतील, त्यांचे आउटस्टँडिंग इन्कम सोर्स वाढलेले असतील, त्यांच्या इतरसुद्धा सोर्स वाढलेले असतील. म्हणजे त्यांचं कॅपिटल वाढलेलं असेल. का? तर त्यांनी तो बिझनेस वाढवला आहे, चालवला आहे. हा बिझनेस वाढवणं, चालवणं, करणं हे सहज शक्य होत नाही. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी श्रम द्यावे लागतात, इन्व्हेस्टमेंट करावी लागते, कष्ट करावे लागतात. आणि म्हणून त्या कष्टाचं फळ म्हणून त्यांचा बिझनेस हा एक्सपांड झालेला असतो. मग हा बिझनेस एका रात्रीतून मोठा होत नाही, तर त्याला काळ जावा लागतो, वेळ जातो. म्हणून या दोघांनी जे कष्ट केलेले असतात बिझनेस वाढवण्यासाठी, तर जर नवीन एखादा पार्टनर या भागीदारी संस्थेमध्ये जर तुम्ही ॲडमिट केला तर त्या नवीन पार्टनरला लगेच त्या भागीदारी संस्थेला जो काही नफा होईल त्या नफ्यातला हिस्सा, भाग या भागधारकाला मिळत असतो. म्हणून या भागधारकाने ही जी जुनी भागीदारी संस्था होती, या जुन्या भागीदारी संस्थेच्या विस्तारासाठी त्याचं डिव्होशन दिलेलं नसतं किंवा त्या विस्तारामध्ये भाग नसतो. म्हणून यांच्या कष्टाचं फळ म्हणून
नवीन भागधारकाकडून जी काही रक्कम घेतली जाते, जी काही अमाऊंट घेतली जाते, त्या अमाऊंटला म्हटलं जातं गुडविल. मग ही अमाऊंट किती द्यायची, कुणी द्यायची, का द्यायची, याबाबत सविस्तर त्या तिघांमध्ये जो पार्टनर ॲडमिट केला जातो त्याच्यामध्ये आणि एक्झिस्टिंग पार्टनरमध्ये विचारविनिमय होतो. आणि विचारविनिमय झाल्यानंतर काही वेळेस नवीन पार्टनर भागीदारी संस्थेमध्ये कॅशच्या स्वरूपात भांडवल टाकतो. त्याचबरोबर गुडविलच्या स्वरूपात देखील रक्कम टाकतो. परंतु काही वेळेस कॅश टाकतो, गुडविल आणत नाही, गुडविल म्हणून तो पैसे देत नाही. मग त्यावेळेस काय करायचं, तर सर्व हे तिघांच्या विचारांती ठरलं जातं. मग गुडविल राईट ऑफ करायचं का, गुडविल इन्क्रीज करायचं का, गुडविल रिटेन करायचं का, गुडविल विड्रॉ करायचं का, ह्या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहे, या टर्म्स आणि कंडिशन ज्या टायमाला नवीन ॲग्रीमेंट केला जातो किंवा होतो, डीड होतो, त्या डीडमध्ये सविस्तर तिघांच्या सहमतीनं ॲग्रीमेंट तयार केला जातो. आणि नंतर गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करावायचं याबाबत निर्णय घेतला जातो. हाऊ टू कॅल्क्युलेट द गुडविल, मिनिंग ऑफ गुडविल याबाबतचा विचार आपण पुढच्या लेक्चरला करूया. आज आपण नवीन पार्टनरला ॲडमिशन का दिलं जातं, नवीन पार्टनर जो येतो त्याला इनकमिंग पार्टनर म्हटलं जातं किंवा न्यू पार्टनर म्हटलं जातं. जे अस्तित्वात असलेले भागधारक असतील त्यांना एक्झिस्टिंग पार्टनर म्हटलं जातं. एक्झिस्टिंग पार्टनर आणि न्यू पार्टनर यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो निश्चित करावे लागतात, म्हणून त्यांचे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधावे लागतात. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो शोधण्याचा फॉर्म्युला आपण विचारात घेतला, कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते विचारात घेतलं. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. न्यू रेशो शोधण्यासाठी बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करावा लागतो. बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर्स इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. हे सूत्र ध्यानात ठेवा. न्यू रेशो कॅल्क्युलेट झाल्यानंतर आणखीन एक रेशो शोधावा लागतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याचं नाव आहे सॅक्रिफाईज रेशो. सॅक्रिफाईज रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाईज रेशो केव्हा कॅल्क्युलेट करावा लागतो, जर एक्झिस्टिंग पार्टनरचे ओल्ड रेशो दिलेले असतील आणि न्यू रेशो दिलेले असतील तर त्या टायमाला तुम्हाला सॅक्रिफाईज रेशो शोधावे लागतात. त्याचंही सूत्र सोपं आहे, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आज आपण इथंच थांबूया. परंतु न्यू रेशो आणि सॅक्रिफाईज रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाने पार्टनरला नावं द्या, त्यांना त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो अंदाजे घ्या आणि कॅल्क्युलेशन करून बघा. निश्चितपणे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील न्यू रेशो आणि सॅक्रिफाईज रेशो. पुढच्या लेक्चरला आपण मिनिंग ऑफ गुडविलचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं, कारण तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 2च मेथड आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. या 2च मेथडचा आपल्याला विचार करावायचा आहे. इतर जरी 4 ते 5 मेथड असल्या तरी त्या तुमच्या सिलेबसमध्ये नाही. म्हणून पुढच्या लेक्चरला आपण हाऊ टू कॅल्क्युलेट द गुडविल, हाऊ टू व्हॅल्यू द व्हॅल्युएशन ऑफ द गुडविल याबाबतचा आपण विचार करूया. थँक्यू.